वाईट कर्माची 11 भीतीदायक लक्षणे. श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हाला कधी वाटले आहे का, काही लोकांकडे खूप पैसा असतो, सत्ता असते, प्रतिष्ठा असते, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान मात्र नसते. तर काही लोकांच्या आयुष्यात संपत्ती नसते, पैसा नसतो, परंतु तरीही त्यांच्या चेहऱ्यावरती विलक्षण शांतता आणि आनंद असतो. कधी विचार केला आहे का की असं का असतं? आपण सर्वांनी नेहमी एक वाक्य ऐकले असेल की कर्माचा हिशोब कधीच कोणाला चुकत नाही. तुमचं कर्म चुकलं तर तुम्हाला लगेच शिक्षा मिळते असं नाही, पण चांगल्या कर्माची फळंही तुम्हाला लगेच मिळेल असेही नाही. पण जेव्हा माणूस चुकीच्या मार्गावर पुढे जातो तेव्हा आयुष्य काही संकेत देते. सर्वांनाच हे संकेत कळतात असं नाही, आणि हे संकेत अचानक तुमच्या आयुष्यात येतही नाहीत. ते हळूहळू आपल्या जीवनात प्रवेश करतात आणि बऱ्याचदा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला हे कळतही नाही. आज आपण असेच 11 संकेत जाणून घेणार आहोत, जी वाईट कर्माची लक्षणे आहेत आणि बऱ्याचदा ते आपल्या लक्षात येत नाहीत. 1. पहिले लक्षण, चांगली माणसे दूर निघून जाणे. लक्षात घ्या, जेव्हा एखादा माणूस अहंकारी, स्वार्थी आणि इतरांना दुखवणारा बनतो तेव्हा सर्वात आधी त्यांच्या आयुष्यातून चांगली माणसे निघून जातात. सुरुवातीला हे लक्षात येत नाही, पण हळूहळू जुन्या मैत्री कमी होतात, नाते तुटू लागतात, लोक अंतर ठेवून वागतात. हे अनेकदा आपल्या वाईट कर्माचे पहिले सामाजिक लक्षण असते. 2. मनातील शांतता हरवणे. वाईट कर्माचे दुसरे आणि सर्वात मोठे लक्षण म्हणजे मनातून शांतता निघून जाते. बाहेरून सगळं ठीक असतं, पण आतून माणूस अस्वस्थ असतो. रात्री झोप लागत नाही, काहीतरी चुकलं असल्याची भावना मनात निर्माण होते, कारण अंतरात्मा कधीहीच पूर्णपणे गप्प बसत नाही. काय दुःख आहे, काय त्रास आहे हे कोणाला सांगता येत नाही आणि मनात एक अनामिक भीती सतत राहते. 3. प्रत्येक गोष्टीत अडथळा येऊ लागतो. पूर्वी सहज होणारी कामे अचानक अडकू लागतात. लहान गोष्टीसाठीही मोठा संघर्ष करावा लागतो. हे नेहमीच कर्मामुळे असते असं नाही, पण आयुष्य वारंवार एकच धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर थांबून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. 4. सतत अनामिक भीती आणि असुरक्षिततेत वाटणे. कधी लक्ष दिले आहे का, काही लोकांकडे सर्व काही असते तरी ते सतत घाबरलेले असतात. पैसा, प्रतिष्ठा गमावण्याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. वाईट कर्माचे हेच एक लक्षण म्हणजे मनातील धैर्य कमी होऊ लागते, कारण जेव्हा माणूस चुकीच्या मार्गाने काही मिळवतो तेव्हा त्याला ते गमावण्याची भीती जास्त असते. 5. कृतज्ञता नष्ट होते. वाईट कर्माचे 5वे लक्षण सूक्ष्म असते. माणूस हळूहळू कृतज्ञ राहणं विसरतो. त्याला मिळालेल्या गोष्टी दिसेनाशा होतात. त्याचं लक्ष फक्त काय नाही यावर केंद्रित होतं. त्याला वाटतं, हे माझ्यामुळेच झाले, माझ्याशिवाय कोणाचं काही चालत नाही, मीच सर्वश्रेष्ठ आहे. अहंकार जेव्हा कृतज्ञतेची जागा घेतो तेव्हा पतनाची सुरुवात होते. भारतीय ग्रंथामध्ये अहंकाराला वाईट कर्माचं प्रवेशद्वार म्हणले आहे. 6. अपमान सहन करावा लागणे. जीवनात कधीकधी अपमान हा देखील एक शिक्षक असतो. जेव्हा माणूस इतरांचा आदर करत नाही तेव्हा काळ त्याला आदराचे महत्त्व शिकवतो. अचानक लोक ऐकणं बंद करतात, मताला किंमत राहत नाही. जिथे पूर्वी सन्मान मिळायचा तिथे दुर्लक्ष मिळू लागतं. हे नेहमीच कर्माचं फळ असतं असं नाही, पण वारंवार घडत असेल तर स्वतःकडे पाहण्याची वेळ आलेली आहे. 7. आयुष्यातला आनंद हरवतो. हा संकेत अनेकांना उशिरा समजतो. पूर्वी माणसं म्हणतो, थोडे पैसे मिळाले की आनंद होईल, पण पैसा येतो पण आनंद येत नाही. नंतर तो म्हणतो, आणखी थोडा पैसा मिळाला की सुख येईल, पण पुन्हा पैसा येतो पण सुख नाही, कारण पैसा सुख विकत घेऊ शकत नाही, शांतता विकत घेऊ शकत नाही. वाईट कर्माचं एक लक्षण म्हणजे बाहेर भरपूर असतं आणि आत रिकामेपणा जाणवतो. 8. घरातील वातावरण नकारात्मक होते. घरात सतत वाद, तणाव, कटुता, लहान कारणावरून भांडण, हे सर्व फक्त वास्तुदोषामुळे होते असे नाही. घरातील लोकांच्या विचारातही त्यावर परिणाम होतो. वाईट कर्माची सावली अनेकदा घरातील वातावरणात दिसून लागते. जिथे पूर्वी हशा आनंद असायचा तिथे शांतता आणि दुरावा निर्माण होतो. 9. एकटेपणा वाढू लागतो. वाईट कर्माचं हे सर्वात वेदनादायी लक्षण आहे. माणूस गर्दीत असतो पण एकटा असतो. मोबाईलमध्ये शेकडो नंबर असतात पण मन मोकळं करायला कोणी नसतं, कारण आयुष्यभर जर नात्यापेक्षा स्वार्थाला महत्त्व दिले असेल तर शेवटी एकटेपणा हाच सोबत उरतो. 10. कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद उरत नाही. जीवनात सर्व काही असतं, घर असतं, पैसा असतो, माणूस असतं, पण आनंद नसतो, कारण आनंद बाहेर नसतो, तो मनात असतो. आणि जेव्हा मन कर्माच्या ओझ्यात थकलेले असते तेव्हा बाहेरचं सुखही फिके वाटू लागते. 11. पश्चाताप वाढू लागतो. वृद्धपकाळ अनेक गोष्टी शिकवतो, पण सर्वात कठीण धडा असतो पश्चाताप. तरुणपणी पत्नीशी चांगले वागायला हवे होते, आईवडिलांचा आदर करायला हवा होता, मित्रांशी माफी मागायला हवी होती, पैशाच्या मागे धावून कुटुंबाकडे दुर्लक्ष केले, असे विचार वारंवार मनात येऊ लागतात आणि माणूस भूतकाळात बदलू शकत नाही. हेच त्याचं दुःखवत सर्वात मोठं सत्य आहे.
पण या सर्व लक्षणांमध्ये एक अशी गोष्ट आहे, कर्म हा तुरुंग नाही, कर्म हा शिक्षक आहे. वाईट कर्माची लक्षणे दिसू लागली तर त्याचा अर्थ सर्व काही संपले असे नाही. यामुळे ही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर लक्षात घ्या. कळत नकळत तुम्ही केलेल्या वाईट कर्माची ही फळं आहेत. परंतु वेळ अजून गेलेली नाही. तुम्ही अजूनही स्वतःला बदलू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चूक स्वीकारा, दुसऱ्यांना माफ करा, चांगली कर्म सुरू करा. कारण कर्माचा नियम जितका कठोर आहे तितकाच न्यायही आहे. आजपासून स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करा. कर्म चुकत नाही, पण ते आपल्या चांगल्या कर्माने बदलता येतं. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपले मत प्रकट करा. धन्यवाद.